जनतेला आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही खूप तुमच्यासाठी कष्ट करत असतो, कृपया करून समजून घ्या आणि सहकार्य करा। तुम्ही निवडून आल्यानंतर आज चौकीचं उद्घाटन झालेलं आहे। आपले पोलीस कर्मी आज 24 तास लोकांची सेवा करत असतात, ट्रॅफिकमध्ये उभा राहून ट्रॅफिक क्लिअर करत असतात। आज आम्ही एक नाही तर दोन वाहतूक पोलिसांच्या चौकींचं उद्घाटन केलेलं आहे, BKC आणि सहार पोलीस स्टेशनमध्ये। आणि रस्ता सुरक्षा सप्ताह पण आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील आदेशित केलेला आहे। 100 दिवसांचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये आपल्या ऑफिसेस उत्तम केले पाहिजेत, नवीन केले पाहिजेत, साधन सामग्री वाढवली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींनी आपण जनतेला जास्तीत जास्त उत्तम सेवा दिली पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे। आणि त्या हेतूच्या दृष्टीनं ह्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत। आम्हाला खात्री आहे की जेवढ्या साधन सुविधा वाढतील तेवढ्याच दुप्पट प्रमाणात आमचे जे अधिकारी आणि अंमलदार आहेत हे शहरवासियांना सेवा पुरवतील, वाहतूक सुरळीत ठेवतील, सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवतील आणि अशा प्रकारे मुंबई हे महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं सर्वात उत्तम शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण सांगितलं की आपण तर सेवा देणारच, पण जनतेला आपण काय सांगाल साहेब, एवढं सांगा। जनतेला आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही खूप तुमच्यासाठी कष्ट करत असतो, कृपया करून समजून घ्या आणि सहकार्य करा। जय
आपल्यासोबत आमदार श्री मुर्जी पटेल काका आहेत. साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने एक वाहतूक चौकी फार महत्वाची होती आणि गेले अनेक वर्ष ती छोटीशी होती, पण आता काहीतरी अत्यंत सुंदर पद्धतीने तुमच्या कारकिर्दीत होताना दिसते आणि मुंबईचं वाहतूक आणि अंधेरीचं वाहतूक खूप मोठं आहे. काय सांगाल सर? मी एक स्वतःला भाग्यवान समजतो की मी निवडून आल्यानंतर आज चौकीचं उद्घाटन झालेलं आहे. आपले पोलीसकर्मी आज 24 तास लोकांची सेवा करत असतात. ट्रॅफिकमध्ये उभं राहून ट्रॅफिक क्लिअर करत असतात. हायवेची ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. त्यांना बसण्यासाठी आज एक चांगला वास्तू हा माझ्या विधानसभेत उभा राहिला, त्याचा माझा आनंद आहे. आणि मी DCP साहेब, CP साहेबांना आश्वासन दिलेलं आहे, मी तुमची काही सेवा असेल त्यांच्याबरोबर मिळून आपण काम करू. आणि त्यांना काही निवेदनही दिलेलं आहे की अंधेरी पूर्व हा विभागात काय ट्रॅफिकची समस्या आहेत, अनधिकृत पार्किंग आहेत. त्यांनी मला आश्वासन दिले, लवकरात लवकर ते सुटवणार. थँक्यू. आपल्यासोबत जलीलभाई आहेत, ज्या अंधेरी विभागामध्ये गेले अनेक वर्ष, अंधेरी पोलीस ठाणे असो किंवा वाहतूक विभाग असो, गेले अनेक वर्ष एक समाजसेवा काय असते ही खरं म्हणजे यांच्याकडे आपण समजण्याची गरज आहे. कारण का ज्या पद्धतीने आपण आपल्यासाठी जगत असतो, पण लोकांसाठी सुद्धा जगलं पाहिजे हे सुद्धा एक महत्वाची आपली मनामध्ये एक नीती असली पाहिजे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपले जलीलभाई चालत असतात. जलीलभाई, काय सांगाल, ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्ही तुमचं स्वतःचं काम करत असताना रस्ता वाहतूक विभाग असो किंवा अंधेरी पोलीस ठाणे असो, सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही पुढाकार घेऊन पुढे असता, काय मनात आहे विचार तुमच्या? देखिए, सबसे पहले तो ये सहार चौकी को बहुत बहुत बधाई। बहुत परेशानी थी, सामने जो कंटेनर बना हुआ था और अभी ये पक्की चौकी बन करके मिली है, तो मेरी तरफ से सभी अधिकारियों को, सभी अमलदारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और सबसे अच्छी बात ये है कि नेशनल रोड सेफ्टी मंथ चल रहा है ये, इस बार जो है हम लोगों ने महीने भर का जो संकल्प उठाया हुआ है, लोगों के बीच में जाना, उन्हें जागरूक करना, क्योंकि एक्सीडेंट के रेशो बढ़ते जा रहे दिन पे दिन। यानी अवेयरनेस का अगर फ़ायदा नहीं होता है तो आगे भी चल करके कोई फ़ायदा नहीं होगा। इस वक्त हमारी टारगेट ये है कि ज़्यादा से ज़्यादा हम लोग बच्चों को अवेयरनेस करेंगे, उन्हें समझाएंगे कि कैसे रूल्स एंड रेगुलेशंस को फॉलो करना है, ट्रैफिक के नियम का पालन कैसे करना है और क्या रिस्पॉन्सिबिलिटी है उनके पेरेंट्स की। ये चीज़ हम उनके बीच में जा करके अवेयरनेस करेंगे। इससे उम्मीद है कि आने वाले समय में एक्सीडेंट में कमी आएगी और लोगों में जागरूकता आएगी। आपके चैनल के माध्यम से मैं यही कहना चाहता हूँ, गाड़ी सुरक्षित होकर के चलाइए, अपनी रक्षा कीजिए, दूसरों की रक्षा कीजिए, तभी ये देश तरक्की करेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत सन्माननीय योगेश तांदळे साहेब आहेत, जे अंधेरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. साहेब, अभिमान वाटतो ज्यावेळेला एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्यासारखी एक अधिकारी लाभतात आणि मी बघतोय की आपण आल्यानंतर खूप काही कामं झालेली आहेत आणि ज्या पद्धतीने एक महत्त्वाचा विषय असतो की वाहतूक विभाग ही अंधेरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला कंट्रोल करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि सध्या जो सप्ताह सुरू आहे त्या पद्धतीने तुमची फार मोठी कसरत आहे. काय सांगाल साहेब? सर्वप्रथम मी माझ्या स्टाफचा, माझ्या वरिष्ठांनी सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला या नवीन चौकीचं उद्घाटन करता आलं. पूर्वीची जी जुनी चौकी होती त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या, तसं ते एक कंटेनरमध्ये होतात आणि कंटेनर जे आहे ते बऱ्यापैकी खराब होत चाललेलं होतं. आता ही आमच्या माध्यमातून आणि आमच्या माननीय CP साहेबांच्या, स्पेशल CP साहेबांच्या, तसेच DCP साहेब, आमचे जॉईंट CP साहेबांच्या सहकार्यानं नवीन चौकी उभी राहिली, जेणेकरून भविष्यामध्ये जे कोणी स्टाफ येईल, नवीन कर्मचारी येईल, नवीन अधिकारी येईल, त्यांना आता एक कायमस्वरूपी हक्काची जागा जी सहार वाहतूक विभागाची आहे ह्या हक्कांनी नक्की सांगू शकतील. तसंच जो आमचा दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत जो रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम आहे त्याचाही देखील आम्ही, त्या अनुषंगाने देखील आम्ही वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय, जे काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहे, तसेच जे काही चालक वगैरे आहे यांच्यासाठी आम्ही अवेअरनेसचा प्रोग्राम घेत आहोत. शालेय विद्यार्थ्यांसोबत देखील आमचे अधिकारी, आमचा स्टाफ जो आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती रोड सेफ्टी अवेअरनेसच्या अनुषंगाने प्रोग्राम घेत आहेत. आम्हाला आनंद वाटतो की आम्ही ह्या रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये नेत्र तपासणी शिबिर, मेडिकल चेकअप कॅम्प आहे ते देखील आयोजित करणार आहोत, जेणेकरून जे काही चालक असतील, प्रवासी असतील, हे देखील हेल्थ चेकअप करू शकतील. आणि सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आज खूप आनंद होत आहे
मी सुमारे 1.5 वर्षापासून सार वाहतूक विभाग इथे कार्यरत आहे. बऱ्याचशा अधिकारी आहेत, स्टाफ आहे, महिला अंमलदार आहेत. यांना जुनी जी चौकी होती तिथे एक म्हणजे तात्पुरतं बसण्यासाठी सुद्धा एवढं साधन नव्हतं, परंतु आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आज आम्हाला निश्चित एक चांगली कायमस्वरूपी हक्काची जागा मिळालेली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तांदळे साहेब, ज्या पद्धतीने आपण एवढं सगळं सांगितलं, ट्रॅफिक पोलीस हे नेहमी लोकांसाठी खूप मदतगार धावत असते, पण ज्या वेळेला आज हा जो सप्ताह आपण साजरा करतोय, अशा वेळेला तुम्हाला विनंती अशी आहे की ज्या पद्धतीने लोकांची चिडचिड करतात ट्रॅफिक पोलीसवर किंवा ट्रॅफिकवर, आणि लोकांनी जे कायदे पाळले पाहिजे हे न पाळता लोक नुसते घाईत असतात, याविषयी तुमचं काय म्हणतं आहे? सर्वप्रथम मी जे काही प्रवासी असतील, चालक असतील किंवा रस्त्यावर येणारा प्रत्येक मनुष्य असेल, यांना मी कळकळीची विनंती आहे. म्हणजे मी किंवा आमच्या वाहतूक नियंत्रण शाखा आहे यांनी मी एकच विनंती करेल की जे काही वाहतुकीचे नियम जे आहे, जे दिलेले आहे, त्याचं जर पालन केलं, कोणी रस्त्यावर अस्तव्यस्त पार्किंग नाही केली, सिग्नल जम्पिंग जर केली नाही, सीट बेल्ट जर वापरला, हेल्मेट घालून प्रवास केला, तर अपघाताचं संख्या पण कमी होईल आणि जी नियमित जी वाहतूक जी सुरळीत राहायला पाहिजे ती देखील सुरळीत राहील. तर माझं जे काही नागरिक आहे यांना एकच सांगणं आहे की वाहतुकीच्या नियमांचं तंतोतंत पालन करा, जेणेकरून आमच्या ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे याच्यावर जास्त ताण पण येणार नाही आणि वाहतूक देखील सुरळीत राहील. कोणती गोष्ट आहे जे तुम्ही आणलं